जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 79वा दिवस आहे. एवढ्या दिवसाच्या कामांतून बॉडीला रेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर एक 5-6 दिवसांनी रेस्ट द्यायचं ठरवलं होतं मी बॉडीला. मस्त बॉडी रिलॅक्स होती. आता बॉडी डिहायड्रेट पण होत होती एवढ्या दिवसापासून. तर आता डिहायड्रेट पण होत नाहीये. त्यामुळे बॉडीला आराम देणं खूप गरजेचं असतं. मस्त सकाळी उठून बॉडी कंडिशन चेक केली. 3-4 पोजिंग केले बॉडी बिल्डिंगचे. पोजिंग संपून फ्रेश होऊन एक ब्लॅक कॉफी घेऊन जिमला निघालो. जिम मध्ये पोहोचल्यावरती सगळं काम संपून आपला मील कंप्लीट केला. मील कंप्लीट झाल्यावरती वर्कआउट चालू केला. वर्कआउट मध्ये आज 160 पुशअप्स केले. आपलं टार्गेट अचीव्ह करायचे त्यामुळे थोडं स्ट्रगल केला पाहिजे नव्हता. पुशअप संपून एबडोमलचा वर्कआउट चालू केला. एबडोमलचे 3-4 सेट केले 15-15, 20-20 रेपिटेशनचे. एबडोमलचा वर्कआउट संपून थोडं काम होतं, सगळं काम संपवलं. काम संपून आज संध्याकाळी आपल्या थोडा पाऊस पडायची शक्यता जास्ती वाढली होती. क्लायमेट थोडं खूप जास्ती चेंज झालं होतं. तर मी जिमला निघालो. जिमला निघता पाऊस पण यायला सुरू झाला होता. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. खूप जोरात पाऊस आला होता. परत घरी आलो. घरी आल्यावरती पाऊस बघा बिन बुलाय भारत सारखा पाऊस खूप जास्ती जोरात आला होता. त्यामुळे मला घरीच थांबायला लागलं. 1-2 तास पाऊस पडला नॉनस्टॉप. त्यामुळे घरीच होतो. मी जिथं वॉकिंग होतो खंडाळ्याला लेकला. तिथला व्ह्यू बघा, पाऊस पडत होता म्हणून. खूप जोरात पाऊस पडत होता आज आपल्या इथं अचानक मध्ये. खंडाळा लेकला व्ह्यू एक नंबर होता. त्यानंतर पसाचा पाऊस थांबवला. जिम मध्ये पोहोचलो. जिम मध्ये पोहोचल्यावरती आज थोडा मिक्स वर्कआउट केला. तर पहिला चेस्ट साठी चेस्ट पेक फ्लायचे 4 सेट घेतले. त्यानंतर मशीन केबल फ्लायचे 4 सेट घेतले. त्यानंतर आपला सगळ्यात फेवरेट सेट डंबेल इन्क्लाइन प्रेसचे 4 सेट घेतले. त्यानंतर शोल्डर साठी रिव्हर्स पेक फ्लाय घेतले 4 सेट घेतले ते पण. त्यानंतर डंबेल साइड रेजचे 4 सेट घेतले. डंबेल साइड रेजचे 4 सेट मारल्यानंतर त्यानंतर ट्रायसेप साठी एक सिंगल रोप पुशडाऊनचे 4 सेट घेऊन वर्कआउट संपवला. मस्त पोजिंग चालू केली. बॉडी बघा एक नंबर लागली आता कंडिशन बॉडीची. रेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. तुम्हाला समजलं असं नाही ह्यावरून. आता मी एवढे दिवस धावपळीनंतर आता बॉडीला रेस्ट देतोय तर बॉडी एक नंबर पंप होतीये. मील कंप्लीट प्रॉपर करतोय मी आता. त्यामुळे सांगू मील कधीच चुकू नका कुठल्या गोष्टीसाठी. बॉडी बिल्डिंगची पोजिंग केली. पोजिंग करताना बघा हर एक मसल डिफरन्शिएट दिसत होता. ट्रायसेप पण वेगळा दिसत होता. चेस्ट पण वेगळी दिसत होती. शोल्डर पण. त्यामुळे सांगतो बॉडीला आराम पण तेवढंच द्या जेवढं तुम्ही वर्कआउट करता. मील पण प्रॉपर कंप्लीट करता टाइम टू टाइम. पोजिंग संपून घरी येऊन आपला लास्ट मील घेतला. जय श्रीराम.